आपण आलो आहोत जरेवाडी गावामध्ये. जरेवाडी हे गाव खेड तालुक्यापासून मला वाटतं 9 किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटंसं गाव, 100 घरांची वस्ती असलेलं गाव. आणि आज आपण हे जो गॅस पाहतोय हा जरेवाडीतील पहिला बायोगॅस असेल ज्याची फ्लेम सकाळी पेटली आणि त्यांनी आजचा सगळा स्वयंपाक या गॅसवरती केलाय. आज पूर्ण जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीत लोकांना गॅस मिळत नाहीये, गॅसचे शॉर्टेज आहे, काळ्या बाजारानं गॅस महागड्या किमतीत विकले जात आहे आणि लोकांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा आधार घेतला. इलेक्ट्रिक शेगड्या पण संपल्या आणि त्यांचा पण शॉर्टेजेस आहे. परंतु आज ह्या ताईंच्या चेहऱ्यावरचे हसू आहे हे सांगते की त्यांनी स्वतःची ऊर्जा स्वतः निर्माण केली. तर या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना हा संदेश देऊ इच्छितो की आपली ऊर्जा आपण तयार केली पाहिजे. आपला गॅस आपण स्वतः घरी तयार केला पाहिजे. बायोगॅसचा वापर करून आपण LPG तर वाचवूच शकतो, त्याच्यावरचा खर्च तर वाचवूच शकतो. शिवाय जो प्लांट आपण बाहेर पाहिला त्या माध्यमातून जी स्लरी पडणार आहे ती स्लरी आपण शेतामध्ये वापरून खतांचा खर्च सुद्धा वाचवू शकतो आणि आपल्या जमिनीचं सुद्धा आरोग्य चांगलं राखू शकतो. तर या निमित्तानं मी ताईंना विचारेल की कसं वाटतंय तुम्हाला? असा आनंद झालाय का थोडासा? तुमच्या घरात स्वतः तुम्ही निर्माण केलेला गॅस वापरताय, तुम्हाला कसं वाटतंय? आनंद होणारच ना. आनंद वाटतंय ना दीदी? तुला काय वाटतंय? खूप छान वाटतंय का? वाटते. अरे वा. आणि पप्पांना कसं वाटतंय? छान वाटते त्यांना. सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल इतर गावकऱ्यांना? सर्वांनी घेतलं पाहिजे, उपयोगी आहे. हा, आणि याचा फायदा होणारच भविष्यात सगळ्यांना. आणि तुमच्या गावात जर 100 घर असतील आणि सगळ्यांनी जर गॅस केला तर तुमचं गाव असं गाव समोर येईल की आमच्या गावाला LPGच लागत नाही, आम्ही आमची ऊर्जा आम्ही स्वतः तयार करतो. चला, थँक्यू. तुमचं दूध आता ओतू येते ते बंद करा आणि आपण थांबूया.